गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर समोर आपल्याला श्री स्वामींच्या चैतन्य पादुका आणि स्वामींची प्रसन्न मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। श्री स्वामींच्या उंचीप्रमाणे बनवलेलं हेच ते महाद्वार आहे। याच महाद्वारातून स्वामी या मठामध्ये यायचे। राजेंचे राजे असे त्यांना म्हणायचे। शंकरराव राजेराय हैदराबाद संस्थानचे जागीरदार होते। त्या काळात त्यांना 6 लाख सुवर्णमुद्राची जागीर होती। त्यांना अनेक कुष्ठव्याधी रोग झाले होते। नमस्कार मित्रांनो, मी राहुल मुळे, स्वागत आहे तुमचं राहले यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांशी निगडीत असलेली बरीच ठिकाणी आपण पाहिलेली आहेत। तर मित्रांनो, आजही आपण एका अशाच ठिकाणी आलेलो आहोत। ते ठिकाण म्हणजे राजराय मठ। हे ठिकाण देखील श्री स्वामी समर्थांशी निगडीत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर समजलं की या मठासोबतच आणखी 2 मंदिरे या ठिकाणी आहेत। एक म्हणजे श्री रामाचं मंदिर, माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता। तर हे आहे श्री रामाचं मंदिर आणि या मंदिराजवळच बेलनाथ महाराजांचं मठ आहे आणि राजराय मठ देखील आहे। हे तिन्ही ठिकाणं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक रिक्वेस्ट आहे, आपण या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। चला मित्रांनो, वेळ न घालवता मंदिरात जाऊ। तर मित्रांनो, अक्कलकोट येथील श्री स्वामींच्या मंदिरापासून साधारण 1 किलोमीटर अंतरावर पूर्व दिशेला हे राजराय मठ लागतं। समोर आपल्याला या मठाकडे जाण्याचा रस्ता दिसत आहे। एका बाजूला या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे। हळूहळू या ठिकाणची सुधारणा होताना दिसत आहे। या ठिकाणी काही वाहनं पण आपल्याला पार्किंगला लावली दिसत आहेत। उजव्या बाजूला एक बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी सुखसोयी उपलब्ध व्हाव्या म्हणून बेला मातृभवन नामक एक मोठं भक्तनिवास या ठिकाणी होत आहे। या मठासोबतच आणखीन 2 मंदिरे या ठिकाणी आहेत। एक म्हणजे श्री राजराय मठ आणि दुसरं म्हणजे सद्गुरू बेलानाथ महाराजांचं समाधी मठ आणि तिसरं म्हणजे श्री राम मंदिर। अशी 3 मंदिरे एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तर सुरुवातीला आपण राजराय मठाकडे जाऊया। या ठिकाणी चप्पल स्टँड आपल्याला दिसत आहे। आता आपण आलोय या मठाच्या प्रांगणामध्ये। तर इथला परिसर तुम्ही पाहू शकता। या मठाची बांधणी चुने गच्ची पद्धतीची आहे। श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अक्कलकोट भूमीतील स्वामींच्या इच्छेने बांधलेला मठ म्हणजे श्री राजराय मठ। या मठामध्ये श्री स्वामी समर्थांच्या चरणाचे ठसे घेऊन पादुकांची स्थापना केली गेली आहे। त्यामुळे या मठाला चैतन्य पादुका मंदिर असेही संबोधले जाते। या मंदिराच्या बाहेर शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते। तर या शिवलिंगाचं आपण दर्शन घेऊया। शिवलिंगाचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरात जाण्यापूर्वी या ठिकाणी आपल्याला बजरंगबली हनुमानाची प्रसन्न मूर्ती पाहायला मिळते। तर यांचंही आपण दर्शन घेऊया। तर मित्रांनो, आता आपण आलोय मंदिराच्या सभामंडपामध्ये। थोड्याच वेळामध्ये समर्थांची आरती होणार आहे।
पूजाविधी संपन्न झाली आहे. आता आपण लघुप्रसाद घेऊया. लघुप्रसाद घेऊन आम्ही गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. या ठिकाणी चौथऱ्यावर रंगीबेरंगी फुलांची आरास घातलेली दिसत आहे. या ठिकाणी स्वामींच्या चैतन्य पादुका आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर यांचं आपण दर्शन घेऊया. आणि समोर आपल्याला श्री स्वामींची प्रसन्न मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक बोर्ड दिसत आहे. या बोर्डवरती या मठाची माहिती लिहून ठेवली आहे. तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात, तुम्ही इथे आलात. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद सुरू आहे. तर आता आपण महाप्रसाद घेऊया. या ठिकाणी बोर्डवरती महाप्रसादाची वेळ लिहिली आहे. तर मित्रांनो, महाप्रसाद आपण घेतला आहे. तर महाप्रसाद घेऊया आणि भेटूया महाप्रसाद घेतल्यानंतर. तर मित्रांनो, महाप्रसाद घेतला आपण. तर या ठिकाणी या मठामध्येच येणाऱ्या भाविकांसाठी रूम्स आपल्याला दिसत आहेत. AC, नॉन-AC अशा रूम्स या ठिकाणी आपल्याला भेटत असतात. तर मित्रांनो, आता आपण आलोय त्या महाद्वाराकडे, ज्या महाद्वारातून श्री स्वामी समर्थ महाराज या ठिकाणी यायचे आणि त्यांच्याच उंचीप्रमाणे या महाद्वाराची उभारणी केली आहे. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत आहेत या मठाचे व्हाईस प्रेसिडेंट आदरणीय श्री विकास दोडके साहेब. तर यांच्याकडून या मठाची अधिक माहिती आपण घेऊया. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांचं प्रकट काळ इसवी सन 1149 साल चैत्र शुद्ध द्वितीया ते चैत्र वद्य त्रयोदशी 1878. या 729 वर्षामध्ये त्यांच्या अनेक लीला झाल्यात. त्यांचा असेतू हिमाचल हे झालाय, प्रवास झालाय. त्या प्रवासाचं जे शेवटचे जे ठिकाण आहे ते अक्कलकोट आहे. त्या अक्कलकोटला अश्विन शुद्ध पंचमी म्हणजे ललिता पंचमी 1856 साली आल्याचा उल्लेख आहे. त्यात असंख्य लीला झाल्या. त्यातलीच एक प्रमुख लीला म्हणजे शंकरराव राजेरायांच्या बाबतीत घडलेली आहे. शंकरराव राजेराय म्हणजे राजे राय रायन ही एक मानाची पदवी हैदराबाद संस्थानने दिलेली आहे. राजेंचे राजे असे त्यांना म्हणायचे. शंकरराव राजेराय हैदराबाद संस्थानचे जहागीरदार होते. त्या काळात त्यांना 6 लाख सुवर्णमुद्राची जहागीर होती. त्यांना अनेक कुष्ठव्याधी रोग झाल्या होत्या. त्यांना ब्रह्मसंबंध झाला होता, क्षयरोग झाला होता. त्या व्याधी कुठल्याही औषधांना कमी होत नव्हत्या. वैद्य हकीम थकले, तीर्थयात्रा संपल्या. शेवटचा उपाय म्हणजे काशीला आले. काशी विश्वनाथाची सेवा करत असताना त्यांनी बरंच तिथं मोठं कार्य केल्याचा उल्लेख पोथीमध्ये आढळतो. तिथं त्यांनी धर्मसंकीर्तन चालू केले, अन्नसंतर्पण चालू केले आणि पारायण देखील सुरू केल्याचा उल्लेख पोथीमध्ये आहे. असं करत असताना एक दिवस ते गर्भगृहात काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. असंख्य लोकांची, असंख्य भक्तांची गर्दी होती त्या दिवशी. ज्यावेळेस त्यांचा नंबर आला काशी विश्वनाथाच्या शिवलिंगावर डोकं टेकवण्याचा, ज्यावेळेस ते डोकं टेकवले त्यांचं असं लक्षात आलं की काशी विश्वनाथाचं शिवलिंगच गुप्त झालेलं दिसू लागलं आणि त्या ठिकाणी महाराजच तिथे उभे राहिलेले दिसू लागले. तिथल्या पंड्याने, पुजारीने सांगितले, तुम्हाला इथं राहायची अनुमती नाही आहे, तुम्ही तुमच्या महाराजांच्या दर्शनाला अक्कलकोटला जा असं त्यांना सांगण्यात आलं.
तरी देखील ते असंच फिरतच राहिले. शरीर कृश होत चाललं होतं, मरणासन्न स्थिती प्राप्त होत चालली होती, दिवसेंदिवस व्याधी बळावत चालली होती, औषधाची मात्रा काही चालेनाशी झाली होती. आता काय करावं ह्या विवंचनेत असताना त्यांच्या डोक्यात एक विचार आला की आपण गाणगापूरला जावावं आणि तिथं देह विसर्जन करावं असं त्यांच्या मनात आलं. म्हणून ते मजल दरमजल करत गाणगापूरला आले. गाणगापूरला आल्यानंतर त्यांनी माधुकरी मागायला सुरुवात केली, गुरुचरित्राची पारायणं सुरू केली, अन्नसंतर्पण चालू केले आणि धर्मसंकीर्तन देखील चालू केल्याचा उल्लेख आहे. असं करत असताना 3 महिन्याचा कालावधी त्यांचा लोटलेला आहे. 3 महिन्यानंतर एक स्वप्न दृष्टांत झाला महाराजांचा की बाबा मी अक्कलकोटला आहे, तुम्ही अक्कलकोटला, असं त्यांना सांगण्यात आलं स्वप्नातून महाराजांनी. तर तरी देखील ते अक्कलकोटला आलेच नाहीत, तिथेच राहिले. परत थोड्या दिवसांनी परत महाराजांनी एक स्वप्न दृष्टांत दिला किंवा मी अक्कलकोटला आहे, तू येणार आहेस का तुझा बार उडवून सांगितलं. त्या दरम्यान त्यांच्या शरीरात भयंकर बदल झाला होता. शरीर कृश होत चाललं होतं, मरणासन्न स्थिती प्राप्त झाली, दिवसेंदिवस व्याधी बळावत चालू होती, औषधाची मात्रा काही चालेनाशी झाली. कसे बसे ते अक्कलकोटला आले. अक्कलकोटला आल्यानंतर महाराज त्यावेळेस वटवृक्षाखाली बसले होते. शंकरराव राजेरायांना बघून महाराजांनी एक लीला केली, चमत्कार केला. महाराज ज्यांना इतर सेवेकरी देखील त्यांच्या पाठीमागे चालू लागले. शेखनूर दर्ग्यावर आल्यानंतर एक नवीन कबर खणली होती. शंकरराव राजेरायांना बघून महाराजांनी आपल्या अंगावरचं उपकरण, शाल, छाती वगैरे त्यात टाकलं आणि शंकरराव राजेरायांना बघून महाराज त्या नवीन कबरेमध्ये झोपले आणि शंकरराव राजेरायांना सांगितले, बा तुझा मृत्यू समीप होता, तो आम्ही टाळलेला आहे, तुझं गंडांतर आम्ही टाळलेलं आहे म्हणून सांगितलं. महाराज बोलतील ते औषध होतं, निमित्त मात्र शब्द होते. हे श्रीमंत माणूस आहे, त्याच्याकडनं पैसे घ्या, ह्या हेतून तुमची व्याधी बरी झाल्यानंतर 2000 सुवर्णमुद्रा द्या असं सुंदराबाईनं सांगितलं. 2000 त्यामुळे 10,000 सुवर्णमुद्रा देतो म्हणून सांगितलं आणि संकल्प सोडला. महाराज बोलले, 9 मिरे लिंबाच्या रसात वाटवला, 10 दिवसात तुझ्या प्रकृतीला आराम पडेल. आणि 10 दिवसात त्यांच्या प्रकृतीला आराम पडला. 10,000 सुवर्णमुद्रा घेऊन आले. 10,000 सुवर्णमुद्रा घेऊन आले. 10,000 सुवर्णमुद्राचं काय करायचं? गावच्या बाहेर रामाच्या मंदिरचा एक उल्लेख केला, मारुती मंदिरचा एक उल्लेख केला. तिथं सुनेगच्ची मठ बांधून त्या काळात चुन्याचं काम चालायचं, सिमेंट वगैरे असा काय प्रकार त्या काळात नव्हता. म्हणून महाराजांनी इथं सुनेगच्ची मठाचा उल्लेख केला. महाराजांनी आपल्या पायाचे ठसे तयार केला, छापा तयार केला, माप तयार केला. त्या मापावरनं आतल्या पादुका तयार करून होत्या. ह्या पादुकावर महाराजांची सगळी शुभचिन्ह आहेत. ह्या पादुकावर महाराजांची सगळे शुभचिन्ह आहेत. शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, पद्म आहे, त्रिशूल आहे, डमरू आहे, कमंडलू आहे, मोठी आहे, झोळी आहे, बेलाचं पान आहे, बेलाचं पात्र आहे. समोरच्या बाजूला सूर्य आहे, समोरच्या बाजूला चंद्र आहे, पाठीमागच्या बाजूला सूर्य आहे, समोरच्या बाजूला श्री स्वामी समर्थ लिहिलेले अद्याक्षर आहेत आणि पाठीमागच्या बाजूला 1800 माघ वद्य प्रतिपदा 1877 असं कोरलेलं आहे. ज्यावेळेस ह्या पादुका स्थापन झाल्या त्यावेळेस माघ वद्य प्रतिपदा 1877 ही तारीख होती. ह्या 148 वर्षापूर्वीच्या पादुका आहेत. ह्या पादुका ज्यावेळेस महाराज असं बसवत होते, ठेवत होते, फाउंडेशन करत होते, त्यावेळेस ठेवल्या एक दिव्य प्रकाश निर्माण झाला होता. तो सूर्यापेक्षाही तेजस्वी होता. त्या दिव्य प्रकाशाकडे बघून महाराज काय म्हणले, ह्यामध्ये चैतन्य पादुका आहेत म्हणून सांगितलं. ह्या पादुकावर जर कोणी डोकं टेकवलं तर त्यांची मी मनोकामना पूर्ण करेल. ह्या पादुकाचं जर कोणी तीर्थप्राशन करत असेल तर त्यांची मी व्याधी दूर करेल. ह्या पादुकावर जर कोणी जल अर्पण करत असतील तर त्यांचं मी संकट निवारण करेन. ह्या पादुकावर जर कोणी जल अर्पण करत असतील तर त्यांचं मी काशी विश्वनाथाला जल अर्पण केल्याचं त्यांना पुण्य प्राप्त करून देईन. ह्या पादुकावर जर बेलपान फूल जर कोण वाहत असेल तर ते मी काशी विश्वनाथाला वाहिल्याचं त्यांना पुण्य प्राप्त करून देईन. असं महाराजांनी त्या दिवशी 4-5 गोष्टी भक्तांच्या समोर सांगितल्या. त्या दिवशीचं अन्नदान, धर्मसंकीर्तन वगैरे केल्याचा उल्लेख पोथीमध्ये आढळतो. महाराज बोलून गेले होते, माझं विश्रांती स्थान राहणार म्हणून सांगितलं. लोकांनी त्या काळात विरोध केला होता, गावच्या बाहेर मठ. तर महाराजांनी काय सांगितलं, गावच्या बाहेर नाही, हे मठ इथेच बांध म्हणून सांगितलं. ते माझं विश्रांती स्थान राहणार म्हणून सांगितलं. मग महाराजांची समाधी तर ह्या पादुका स्थापन झाल्या तर बरोबर 14व्या महिन्यात झाली, चैत्र वद्य त्रयोदशी 1878 आणि पादुका माघ वद्य प्रतिपदा 1877. 14व्या महिन्यात महाराजांची महासमाधी झाली. महाराज बोलून गेले होते की माझं विश्रांती स्थान राहणार आहे. त्याचा प्रत्यय 75 वर्षानंतर आला. माघ वद्य प्रतिपदा 1953 एक बाळ साधू गाणगापूर मार्गे आल्याचा उल्लेख आहे. ते दिव्य पुरुष होते. ते त्यांची वेशभूषा ही साईबाबा सारखीच होती. साईबाबांच्या लीला चमत्कार कसे झाले तशाच प्रकारच्या लीला चमत्कार त्यांच्या इथे झाले. ते महाराजांचं जे राहिलेलं उर्वरित जे कार्य आहे, महाराजांनी त्यांच्या हयातीमध्ये लीला चमत्कार तर त्यांचे भरपूरच झालेत. लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलंय, संकटमुक्त केलंय. त्यांना त्यांच्या पायरीप्रमाणे त्यांना मार्गदर्शन केल्याचा उल्लेख आहे. त्यांना ज्ञान देण्याचा देखील मार्गदर्शन केल्याचा उल्लेख पोथीमध्ये आढळतो. तशाच प्रकारच्या मुख्य ज्या गोष्टी आहेत महाराजांनी केलेल्या त्यांच्या हयातीतल्या 22 वर्षाच्या कालावधीमध्ये, त्यांनी मुख्य गोष्टी म्हणजे काय, जुन्या चालीरीती,
रूढी परंपरा, प्रचलित कर्मकांड, सोळं जात-पात, उच्च नीच हा भेदभाव महाराजांच्या ठिकाणी नव्हता. तेच कार्य सद्गुरू बेलानाथ महाराजांनी त्यांच्या 50 वर्षाच्या हयातीमध्ये केला. 1953 ते 2003 पर्यंत होते. दुसरं महाराजांचं जे महत्त्वाचं कार्य जे होतं, महाराज ज्यावेळेस समाधीस्थ झाले स्वामी महाराज, त्यावेळेस चैत्र वद्य त्रयोदशी 1878 ही तारीख होती. ज्यावेळेस ही समाधीस्थ अवस्था त्यांना प्राप्त झाली होती, डोळे मिटले होते, असंख्य भक्तांचा गराडा पडला होता त्यांच्या आजूबाजूला. त्यावेळेस महाराजांनी ह्या भक्तांच्या हाकेला ओढ देऊन 1 मिनिटासाठी डोळे उघडले आणि डोळे उघडल्यानंतर महाराजांनी हे भक्त सांगू लागले की बाबा आमचं पुढचं कसं व्हायचं. त्यावेळेस महाराजांनी एक वाक्य बोललं, शेवटचं वाक्य त्यांच्या तोंडातून आलेलं. गीतेतला एक श्लोक म्हटलाय, अनन्य चिंतयन्तो मा ये जना परिपासते तेषा नित्याभियुक्ताना योगक्षेम वाहम्यम, असं सांगितलं महाराजांनी. या शब्दाचा अर्थ कसा आहे, जर माझं तुम्ही अनन्य भावाने मला जर तुम्ही शरण आला आणि तुम्ही जर माझी अनन्य भावाने जर भक्ती केला किंवा माझं अनन्य भावाने तुम्ही स्मरण केला तर मी तुमचा योगक्षेम व्हाईन, तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं सांगितलं. तेच कार्य सद्गुरू बेलानाथ महाराजांनी त्यांच्या 50 वर्षाच्या हयातीमध्ये नामस्मरणाचा महिमा त्यांनी सांगितला. आणि ते 2003ला समाधी व्हायच्या अगोदर हे भक्तनिवास मानलं, सभामंडप केला, गर्भगार केलं आणि पादुका मंदिराचं सुंदर असं देखावा दैदित्यमान असं मंदिर उभा केलं. आजूबाजूला भक्तनिवास मानलं आणि लोकांना त्यांनी त्यांच्या पद्धतीनं मार्गदर्शन केल्याचा उल्लेख आहे त्यांच्या पोथीमध्ये वगैरे. ते कार्य करत असताना इथल्या लोकांकडनं इथलं सगळं मठाची दुरावस्था झाली होती. त्यावेळेस फक्त पादुका तेवढ्या शाबूत होत्या आणि समोरची भिंत त्यांच्या उंचीप्रमाणे बनवला तो महादरवाजा तेवढा शाबूत होता. मग त्यांनी आल्यानंतर हे सगळं कायापालट इथल्या अक्कलकोटच्या लोकांनी त्यांना इथं महागवद्य प्रतिपदा 1953ला इथं आणलं. मग त्याने हळूहळू तिथला कायापालट करायला सुरुवात केली, लोकांना मार्गदर्शन करायला सुरुवात, मोक्षांना ज्ञान देण्याचा प्रयत्न केला त्याने. अनेक विविध लीला त्यांनी केल्या. साईबाबांच्या लीला तसेच झाल्या, तशाच प्रकारच्या लीला त्यांच्या इथं झाल्या. ते 2003ला समाधीस्थ झाले. ज्येष्ठ शुद्ध द्वितीयेला 2003ला समाधीस्थ झाले. समाधी व्हायच्या अगोदर ट्रस्ट वगैरे तयार केलं. ट्रस्टच्या मार्फत इथं तुम्हाला AC नॉन AC दोन्ही प्रकारचे रूम आहेत. तुम्हाला सकाळी 6 वाजता चहा मिळतो, 8:30 वाजता चहा उपहार प्रसाद म्हणून दिला जातो. दुपारी 12 वाजता भोजन महाप्रसाद असतो आणि संध्याकाळी 7 वाजता भोजन महाप्रसाद असतो. त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे 25 विद्यार्थी आहेत. आपण दत्तक घेतलेलं त्यांना कॉलेज फी, परीक्षा, युनिफॉर्म आणि त्यांना शैक्षणिक साहित्य म्हणजे लॅपटॉप, कॉम्प्युटर सगळं साहित्य देतो. आपण खेळाचं साहित्य देखील त्यांना देतो. त्याच्या व्यतिरिक्त बाजूला कॅन्सर हॉस्पिटल आहे. त्या कॅन्सर हॉस्पिटलला येणाऱ्या पेशंटना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपण पोषक आहाराचे म्हणजे डबे देतो त्यांना, त्यांच्या नातेवाईकांना. त्यांना पलीकडच्या बाजूला सरकारी हॉस्पिटल आहे, ग्रामीण रुग्णालय अक्कलकोटचं. त्या ग्रामीण रुग्णालयातून देखील खास करून इथून महिला आहेत त्या डिलिव्हरीसाठी. त्या महिलेला आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या नातेवाईकांना आपण आहाराचे मोफत डबे देतो. हे बऱ्याच वर्षापासून कार्य चालू आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण पर्यावरणाचा जागर असे कार्यक्रम घेतले. परवा आपण मुलांसाठी चित्रकलेची स्पर्धा घेतली, परत निबंध स्पर्धा घेतली लहान मुलांसाठी आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धा देखील घेतली. पर्यावरणाच्या वृक्षारोपण वगैरे केल्याचं आपण आमच्या ह्याच्यात अहवालामध्ये आहे. ते सगळं आपण हळूहळू इथं चालू केलं आणि नवीन एक भक्त बेला मातृभवन म्हणून एक 45 रूमची नवीन इमारत आम्ही बांधली आहे, पलीकडच्या बाजूला आहे. धन्यवाद, खूप छान माहिती दिली. तर मित्रांनो, स्वामींच्या चैतन्य पादुकांचं दर्शन घेऊन आता आपण आलोय मठाच्या बाहेर सद्गुरू बेलानाथ महाराजांच्या समाधी मठाकडे. तर ते या ठिकाणी आहे. या मठाकडे आल्यानंतर या मठामध्ये बोर्डवरती काही सुविचार आपल्याला लिहून ठेवलेले दिसत आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला एक बोर्ड दिसत आहे. सद्गुरू बेलानाथ महाराजांची कथा या ठिकाणी लिहून ठेवलेली आहे. सध्या दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि दुपारी 1 वाजता हा मठ बंद केला जातो. इसवी सन 1953 मध्ये विश्व भ्रमंती करत गाणगापूर मार्गे एका बालसाधूने या मठामध्ये आगमन केले. श्री साईबाबांचे रूप
आणि पेहराव असणाऱ्या या बालसाधूने या मठाचे कार्य हाती घेतले. ते बालसाधू म्हणजे सद्गुरू श्री बेलानाथ महाराज. तर यांची या ठिकाणी समाधी आहे. स्मरण कर मी तुझी काळजी वाहतो असा कृपा आशीर्वाद देत बेलानाथ महाराज समाधीस्थ झाले. तर मित्रांनो, आता आपण आलोय त्या बेला मातृभवनाकडे. अतिशय भव्य प्रमाणात हा भक्तनिवास उभारला आहे आणि याच भक्तनिवासच्या बाजूला या ठिकाणी श्रीरामाचं मंदिर आहे. तर या मंदिरामध्ये आता आपण जाणार आहोत. सुमारे 450 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. निसर्गरम्य वातावरणात असलेलं हे श्रीरामाचं मंदिर अतिशय शांत येथील वातावरण आहे. आता आपण आलोय मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. तर इथली रचना तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे केली गेली आहे. गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला श्री गणेशाची मूर्ती पाहायला मिळते. तर यांचं आपण दर्शन घेऊया. एका बाजूला स्वामींची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे बजरंगबली हनुमानाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. ही बघा कार्तिकी कशी उड्या मारते. आता आपण आलोय प्रभू श्रीरामाच्या मूर्तीकडे. अतिशय प्रसन्न अशी ही श्रीरामाची मूर्ती आपल्याला दिसत आहे. या झाडावरती मोठ्या प्रमाणामध्ये काळ्या चिमण्या आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजाराय मठ सोबतच श्रीरामाचं मंदिर आणि बेलानाथ महाराजाचं मठ हे तिन्ही ठिकाणं आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं. तर मित्रांनो, एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी राहलिका यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणीच थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.